आज ते एखाद्या उमेदवाराचं भविष्य आहे का 200-300 मतदान झालं 50% मतदान झालं 50% मतदान होऊन गेलं सस्पेंड करा नाही तर मग किती फेरमतदान घ्या या तर इथं काय प्रकार झाला काय सांगाल सर? आत्ताच मला कळालं, मी गावामध्ये मतदारांना भेटत होतो, मतदान काढण्यासाठी विनंती करत होतो. मला इथे माझे कार्यकर्ते तेजस कुमारजी कुंदनजी माळी यांचा फोन आला की 240 बूथवर एक कर्मचारी जो आहे तो डायरेक्ट धडधडीत राजकीय पक्षाचा प्रचार इथे करतो आहे आणि हा अत्यंत वाईट प्रकार त्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांनी इथे केलेला आहे. माझे निवडणूक आयोगाला मागणी आहे की सदर या कर्मचाऱ्याला तातडीने निलंबित करा, अन्यथा हे जे आहे ते फेरमतदान त्या माध्यमातून घेण्यात यावं. ही लोकशाहीची हत्या आहे. अरे तुम्ही कर्मचारी आहे ना, कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यासारखं वागलं पाहिजे. तुम्ही का तिथे जॉन्सन बटणं दाबताय स्वतः? याचा व्हिडिओ इथे आलेला आहे. म्हणजे एक प्रकारे जर कधी शासकीय यंत्रणा जर कधी अशी जर कधी कोणाच्या दावणीला जर कधी बांधली जात असेल तर हे लोकशाहीची हत्या त्या माध्यमातून याच्यामध्ये होते आहे. लोकांचं मत जे आहे ते त्यांना त्यांचं मतदान एक करू दिलं पाहिजे असं माझं मत आहे. एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून मी ते निवडणूक आयोगाकडे मागणी करतो, सदर या प्रकरणाची तातडीने चौकशी करा. त्या कर्मचाऱ्याला इथे निलंबित झालं पाहिजे आणि जर तुम्ही निलंबित करत नसाल तर ही फेरमतदान त्या माध्यमातून आहे ते झालं पाहिजे. अशा प्रकारची मागणी मी माझ्या वरणगावकरांच्या वतीने इथं करतो आणि याची निवडणूक आयोगानं दखल घ्यावी, पोलिसांनी दखल घ्यावी. हिच्यात जर कधी कमी जास्त जर कधी झालं तर आम्ही मोठ्या स्वरूपाचं आंदोलन इथे करणार आहोत आणि याला तो व्यक्ती जबाबदार असेल आणि प्रशासनसुद्धा त्या माध्यमातून जबाबदार असेल. काय सांगाल या ठिकाणी गोंधळ झाला आता? आज प्रभाग क्रमांक 10मध्ये मतदान केंद्रावरती जावडे नामक अधिकारी हा कमळाचं बटन दाबत असताना या ठिकाणी आढळून आला. हे साधारणतः 9 वाजेपासून तर आतापर्यंत हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. त्याचे व्हिडिओ देखील आमच्याकडे उपलब्ध आहेत. असं करत असताना या ठिकाणी लोकशाहीची हत्या करण्याचा पाप संबंधित अधिकारी करतो आहे. आमची एकच मागणी आहे की ज्या पद्धतीने संबंधित अधिकाऱ्याने या ठिकाणी लोकशाहीची हत्या करण्याचा पाप केलेला आहे त्याला निलंबित करण्यात यावं आणि सदरच्या मतदान केंद्रावरची मतदान जे आहे ते स्थगित करण्यात यावं. एक प्रकारे आमची एकच मागणी आहे. संबंधित जावडे नामक जो अधिकारी आहे या ठिकाणचे आमचे जे विरोधी उमेदवार आहेत त्यांचे नातेवाईक आहे असं माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी मला माहिती मिळालेली आहे. असं जर नाही झालं तर आम्ही म्हणजे संबंधित अधिकारी त्या ठिकाणून तात्काळ जर काढला गेला नाही आणि त्या ठिकाणची निवडणूक प्रक्रिया जर थांबवण्यात आली नाही, स्थगित करण्यात आली नाही तर येणार सनदशीर मार्गाने आम्ही या ठिकाणी न्याय मागण्याचा प्रयत्न करू. अधिकारी इथे काय म्हणून आहे, काय नेमणूक काय? तो या ठिकाणी बूथ प्रमुख म्हणूनचं आहे. म्हणजे जो 10 नंबरचा जो बूथ आहे की नाही त्या बूथवरती तो प्रभाग क्रमांक 10च्या बूथवरती 6 म्हणजे प्रभाग क्रमांक 10 आहे, परंतु त्यापैकी एक जे खोली क्रमांक 6मधील संबंधित अधिकारी या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी आहे. आणि अशा पद्धतीचं काम जर एखादी जबाबदार अधिकारी करत असेल तर लोकशाही जिवंत ठेवायची का नाही ठेवायची हा देखील प्रकार या ठिकाणी महत्त्वाचा. एक प्रकारे लोकशाहीची हत्या संबंधित अधिकारी करत असल्या कारणामुळे संबंधिताचं निलंबन करण्यात यावं आणि निवडणूक प्रक्रिया त्या ठिकाणची तरी किमान थांबवण्यात यावं. काय आढळलं तुम्हाला? मला या ठिकाणी असं आढळलं, मी या ठिकाणी नव्हतो, मी गावामध्ये असताना संबंधित आमचे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी फोन लावून बोलवलं आणि त्यांच्याकडे त्यांचा व्हिडिओ पण त्यात उपलब्ध आहे. त्या ठिकाणी संबंधित अधिकारी या टेबलावरून उठून जाऊन त्याच्या गळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आय कार्ड नाही आहे. तो अधिकारी आहे की नाही या बाबतीत देखील अधिकारी आहे की भाजपचा कार्यकर्ता आहे या बाबतीत देखील आमच्या मनामध्ये या ठिकाणी शंका आहे. त्यामुळे तो म्हणजे टेबलावर उठून जाऊन कमळाचं बटन दाबा आणि ते बटन दाबतानाचा व्हिडिओ देखील या ठिकाणी असल्या कारणामुळे मी मायबाप प्रशासनाकडे म्हणजे विनंती करतो की संबंधित अधिकाऱ्याचं निलंबन तात्काळ करण्यात यावं आणि त्या ठिकाणची निवडणूक प्रक्रिया ही थांबवण्यात यावी. लोकप्रतिनिधीला ते